तर उद्या आजची तारीख आहे 26 जून आणि उद्या आपण निघणार आहे स्पिती व्हॅलीला. स्पिती व्हॅलीसाठी जी आता चालू आहे तयारी. आता चाललं आहे पॅकिंग करायची. महत्त्वाची गोष्ट आहे ती. ही बॅग आहे, यात आपल्या सर्व कपडे वगैरे जाणार. जीन्स आहे, थर्मल आहे, सॉक्स वगैरे. मेन म्हणजे आपल्याकडे मॅकबुक आहे, मॉलॉक फटाफट आपले पडून जातील. यात जॅकेट आहे आणि अजून भरपूर थोडेफार कपडे आहेत ते घ्यायचे. तिथे जॅकेट आहे, हेल्मेट आहे वरती. सर्व पॅक करूया अगोदर. गुड मॉर्निंग. सकाळी आता 5 वाजल्यात आणि आपली सर्व तयारी झालेली आहे. पॅकअप वगैरे झालेलं आहे, सर्व निघायचं. ही राईड असणार आहे आजची मुंबई टू स्पिती. आणि बघू शकता पूर्ण अंधार आहे. 6 वाजता आम्ही इथनं निघणार आहे आणि आपल्यासोबत राकेश आहे, महेंद्र दत्त आहे आणि राकेशची वाईफ आहे. 3 बाईक आपल्या स्पिती व्हॅलीसाठी निघणार आहेत. तर चला निघूया. पहिला अगोदर सर्व गेअरअप करून घेऊया. बॅग वगैरे सर्व गाडीवर बांधूया आणि निघूया. आपली बॅग इथे, ही बॅग इथे जाणार. आता अंधार आहे, दिसत नसेल तुम्हाला. स्टिकरिंग करायची बाकी आहे. आता इथे स्टिकर वगैरे करून घेतो. बाईक आपली पूर्ण रेडी आहे. आता एकदा पूर्ण नीट कुठेतरी आपण थांबून मस्त व्हिडिओ घेऊया बाईकचा, तुम्हाला दाखवतो. सर्व लगेच अजून पॅक करायचं आहे. टॉप बॉक्समध्ये जाणार आहे. टॉप बॉक्समध्ये अजून काहीच नाही टाकलं, फक्त बॅग फुल झाले, जागा बिलकुल नाही. फक्त आता जो काही राहील तो आता टॉप बॉक्समध्ये राहणार आहे. सव्वा 6 झाले आणि आपल्या बाईकवर बघू शकता. मगाशी अंधार होता त्याच्यामुळे काय दाखवता आलं नाही नीट. पूर्ण लगेच झालेलं आहे. स्टिकर आपला ट्रॅव्हल स्टोरी लाईट्स लावून घेतले. ही अशी आपली बाईक लुक आहे प्रॉपर. तर ह्या राईडला तुमचा सपोर्ट पाहिजे. आपले चांगले सबस्क्रायबर वाढले पाहिजे आणि लाईक शेअर पण करा. आणि खूप एन्जॉय करणार आहे या राईडमध्ये आपण. तर भेटूया आता. बाकीचं फक्त आता मला गेअरअप व्हायचं आहे. थोडंसं काय आहे सामान त्या डॉग बॉक्समध्ये टाकायचं आहे. खाय प्यायची वस्तू तेवढंच राहिलं, बाकी सर्व हे झाले. आणि आता दादाचा मग पुणे येऊन गेला मागाशी. का निघायला खायला 15 मिनटात निघतो. तर 6:30 पावणे 7 वाजतीनंच आपल्याला निघायला. भेटूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर राईड स्टार्ट झाली आहे. लवकर सकाळी 6 वाजता निघायचं होतं, पण नेहमीप्रमाणे आपला उशीरच झालेला आहे. आणि तरी पण सकाळचा व्ह्यू बघा खूप चांगला आहे. पाऊस नाही, मेन म्हणजे ही एक गोष्ट चांगली आहे का पाऊस नाही आपल्याला. आता दादाचा फोन येऊन पण गेला आहे. बघूया आता त्यांना जाऊन अगोदर भेटूया. ते आपल्या मागे आपण उज्जैनला जाताना जिथे मानपाड्यावर भेटलेले तिथेच आपल्याला भेटतील. आज गाडी जरा हेवी वाटते खूपच. एवढा लगेच फक्त मागे लेहच्या वेलेला कॅरी केलता आणि त्यानंतर परत एकदा आपली स्पिती व्हॅलीसाठी लॉंग राईड स्टार्ट झाली आणि आज हा लगेच कॅरी केला आहे.
कोण दिसत नाही इथे, दादा आणि राकेश कोणीच नाही दिसत. बघूया आता ते कुठे आहेत. दुकान तर उघडं आहे, गाडी कुठे झालं का, कुठे गेल्या हा का. तर आपला पूर्ण असा सेटअप आहे. राकेश गेला आहे पेट्रोल टाकायला, दादाला कॉल करायला लागेल. दादाचा कॉल आलता का, चला दादाला कॉल करतो. मोर्या मंगलमूर्ती मोर्या. चला सर्व रायडर फायनली निघालेत. चला आता डायरेक्ट हां बोल ना. मामाचा, अरे राकेशने आयरन आणले रे. मामाचा भूत जात नाही राकेशकडनं. तर निघाला तसं उशीरच झाला आहे आम्हाला, पण काय नाही निघालो. नाही उशीर तर काय तेवढा नाही, 6 वाजता निघायचं होतं ना आपल्याला. पण गाडी लोड असल्यामुळे आपल्याला थोडासा आता सवय होत तिथपर्यंत, एक गाडीची सवय होत तिथपर्यंत थोडासा हे वाटेल. हां आलेच घेऊ. आणि सर्व एकमेकाच्या मागेच राहा, ओव्हरटेक करू नका कोणी कोणाला. हां यो काय मी इथे मागे सिग्नलला आहे, दादानं मी सिग्नलला आहे. तू जास्त नको पुढं जात जाऊ. तुम्ही असला गरम होता आणि रेनकोटची चेन पण लावले, हवा पास कशी होईल. हा का, मग तुला सांगितलं हाईट वाढवायला पाहिजेस. आता खाली दाबली असेल गाडी. हां मग लोड वाढलं, तुला बोललो लोड वाढला का दाबेल. बघू कुठेतरी वाढू आपण हाईट. हां वहिनी काय नाही बोलत. तर आपला नेक्स्ट स्टॉप असेल, आता आपला नेक्स्ट स्टॉप असेल धुल्याला. आपण थांबणार आहे जेवणासाठी. आवरे लवकर ना थांबू, आता नाश्ता करू ना कुठेतरी. हा 15 दिवसाचा राईड आता आपण एन्जॉय करू. तिघे ते तिघे, उज्जैनला जशी एन्जॉय केली ती स्पिती पण तशीच एन्जॉय करू. लागलेला आहे नाशिक हायवे. इथनं राईट मारलं का आपल्याला आता सरळ नाशिक हायवेला लागणार आहे आपण. लागलोच लवकर या. कुठेस हा का. चला आता मामाला फोन करावा लागेल आपल्याला. मागे भेटलेलो, मामाला सांगून ठेवले काल का येणार आहे. काहीतरी बनव उपास बिपास ना तुमचा. उपास बिपास नसतं ना. आता बाहेर आल्यावर वार नसतं बघायचं रे. हां मग ठीक आहे, गुरुवार आहे. मग राहू दे, बाहेर आल्यावर वहिनीला मग सांगू वार नसतं बघायचा. हां बाहेर आलेलं आम्ही तेच ठेवतो. बाहेर आला का उपास बिपास नाही जास्त ठेवत. डिगडी लवकर या. बसलो नाही, पण लडाखची फील आता इथेच आपल्याला भिवंडीमध्येच होते. फुल ऑफरोड, फुल किचड आणि ट्रॅफिक पण. म्हणजे आपल्या लडाख नाही सॉरी स्पितीला जायच्या अगोदरच सर्व आपली रिहर्सल होऊन जाईल वाटतं. पॉईंट आहे म्हणजे काही रस्ते आहेत. कॅडबरी रोड यो. अरे आपल्याला अजून जाम लांब जायचं, तर इथनंच ऑफ रोडिंग चालू झाली. चिकोल नाही, कॅडबरी. दादाची गाडी पण फुल लोडेड आहे.
दोघांच्या गाडीला सेम टॉप बॉक्स आहे आणि राईट साईडला स्वामींचा हे आहे दोघांच्या टॉप बॉक्सवरती, म्हणून ते दोघांच्या मागणं असं सेम टॉप बॉक्स वाटतात. राकेश तू पण टॉप बॉक्स घेऊन टाक. फक्त आता काय झालं आहे, पाऊस पडतो आहे मग त्यासाठी गोप्रो काढून ठेवायला लागणार. आता जर जास्त वाटला पाऊस तर गोप्रो काढून ठेवतो, नाहीतर आपले इथंच लागतील गोप्रोचे. मग स्पितीला काय आपला वाटतं होणार नाही, मग थोडंसं काढून ठेवू जिथे पाणी लागेल तिथे. किलोमीटरची राईड झाली आणि आम्ही थांबलो आहे फूड हबला थांबलो आहे. जरासा वॉटर बॅग घ्यावा पाणी पिण्यासाठी थांबलो आहे. बोलून घसा सुकला आहे मग. आणि आता गोप्रो जरा आतमध्ये ठेवतो, पाऊस आहे त्यासाठी, नाहीतर काहीतरी रॅप करतो आहे, काहीतरी जुगाड करतो आहे याचा. तर आम्ही आता कसारा घाटाच्या अगोदर नाश्ता करायला थांबलो आहे. मागे तिकडे थांबलेलो. आता दादा बोलतो इथे वडापाव चांगला भेटतो म्हणून थांबलो आहे. आणि वातावरण खूप चांगलं आहे. फक्त एवढंच आहे का ब्लॉग बनवता येणार नाही, कारण का पाऊस पण आहे. त्याच्यामुळे घाटात वगैरे काय ब्लॉग वगैरे बनवणार नाही. म्हणजे गोप्रोमध्ये पाणी गेला तर वांदी होती. मग आता आम्ही इथे नाश्ता करतो आणि भेटू. जर पाऊस कमी जिथे भेटेल तिथे मग आपण शूट करूया. हे बघ वॉटरप्रूफ शूज पाणी गेलं नाही काही कामाचं. हे कामाचं आहे. चल तुझं वॉटरप्रूफ नव्हतं, हे वॉटरप्रूफ आहे. त्याला बोललेलं वॉटरप्रूफ घे. नाही माझ्या जाणारच नाही. तर आमचा चाय नाश्ता तर झालेला आहे. आणि समोर बघा काय वाटतं, एक नंबर वाटतं आहे. आपला कसारा घाट आहे. आता पाऊस नाही म्हणून मी परत गोप्रो लावलेला आहे. तर बघूया आता जिथे पाऊस भेटेल परत काढावं लागणार, पण जिथे नाही तिथे मी नक्की व्हिडिओ बनवतो. वहिनी बसल्या. चला राकेशने पण आता हेल्मेटला मोबाईल लावला आहे रीलसाठी. चल निघाला, राकेश पण निघाला. चलो आता घाटात मजा येणार आहे एक नंबर. आणि आपण गाडीवर सर्व रेडियम केले ना, मुंबई टू स्पिती व्हॅली वगैरे, तर सर्व येऊन विचारतात इथनं जाणार आहे काय, कसं जाणार आहे. एक भारी वाटतं, फील येतो आहे, चांगला फील येतो एक. म्हणजे असं सर्व. अरे यार ते स्ट्रॅप लावला नाही मी बघ हेल्मेटचा. हा नेहमी ना मी विसरतो आणि तो नंतर आवाज येतो. आता एकतर ते हँगलोजमध्ये लागत नाही, नॉर्मल लावायचं झालं तरी. एक नंबर वाटतं इथनं खाली. पण आता आपल्याला ऑलरेडी उशीर झाला आहे म्हणून मी थांबणार नाही. आणि दादासा पण मागेच आहेत, दादा राकेश सर्व हे मागेच आहेत. फक्त घाटामध्ये ट्रकमुळे थोडीशी ट्रॅफिक होते. अशी जागा भेटली का कचकन काढून टाकायची. फक्त टर्न मारताना ना जरासं स्लिप व्हायची भीती वाटते, म्हणून थोडं सावकाशच. पाणी नसतं तर आपण कचकच निघालो असतो. समोरचा व्ह्यू बघा काय दिसतोय इकडनं. याच्यापेक्षा अजून आपल्याला भारी नजारे भेटतील. फक्त एकदा दिल्ली क्रॉस होते. आणि धुकं लागलेलं आहे. मगाशी पाऊस होता, रेनकोट, आता रेनकोट वगैरे सर्वांनी काढला आहे. आणि गाडीचा आवाज, हां पाऊस होता त्याच्यामुळे रेनकोट घातलेले आहे. आता थोडे जॅकेट ओले झाले. आता रेनकोट वगैरे काढलं आहे, मस्त ऊन पडलं आहे, जॅकेट पण सुकते. आणि सर्वांचं झालं आहे आता. आणि इथे आपली बुटं सुकत ठेवले आहेत, माझी पण, राकेशची पण. मी पण बुटं काढलं आहे. आणि सॉक्स आपल्या इथं वाढतात, ते पण सॉक्स पण भिजलेले, त्याच्यामुळे ते वालत टाकले आहे. आता सर्वांचा आता परत गेरअप झाला आहे. आणि आता पाऊस नाही तर स्पीड आला आहे गाडीला. मग आता अंतर फटाफट कापला जाईल ना. राकेश मजा वाटते का दादा, कसा वाटतंय? मागे उज्जैनचा ग्रुप होता तेवढीच मागतं ना, मागे
जो उद्योगचा ग्रुप होता तोच ग्रुप आता 9 जणांच्या ग्रुपमधून 4च जण 9 जणांचा ग्रुप होता आमचा, 4च राहिले. त्यात राहिली 4च. काय माणसं बोलणार आहे ना. टायमावर कॅन्सल निघालोय तर आता स्टोरी बघून सर्व बोलतात अरे मला सांगायचं ना मी आलो असतो. निघाल्यावर सर्व असेच बोलतात. मगाशीच आणि मस्त आता ऊन पडलंय. आता आपल्याला लवकरात लवकर अगोदर धुल्यालापासून आपलं जेवण असणार आहे. राकेश आणि हे आता थोडेसे अजून मागे आहेत. आता पाणी नाही तर फटाफट निघाले पाहिजे. परत पाणी पडलं ना मग स्पीड कमी होते, रनिंग कमी कापते. आता आम्ही सकाळी लवकर निघूनसुद्धा म्हणजे झालं उशीर 7 वाजता निघूनसुद्धा घाट एवढ्या उशिरा क्रॉस झाला. कारण पाऊस असल्यामुळे तसं. आणि समोरचा नजारा बघा ना, पावसाळ्यात व्ह्यू एक नंबर भेटतात आपल्याला. काय रेकॉर्ड करू काय नाही असं होतं आहे. आता जर पुढे पाऊस नसेल तर रेनकोट काढून ठेवावं लागेल, म्हणजे जरा मस्त हवा येईल थंड थंड. चला आता थांबलो होतो आम्ही रेनकोट काढायला, मगाशीच सांगितलं. तर आता रेनकोट काढून एक नंबर वाटतंय. मगाशी जाम गरम होत होता कारण पाऊस थांबलेला आणि ऊन पडत होता, त्याच्यामुळे गरम होत होता. रेनकोट काढल्यावर रिलॅक्स वाटतं. आता मस्त हवा खेळती राहील आतमध्ये. अजून नाशिक आता आपल्याला धुले आहे इथनं कमीत कमी 130 ते 140 किलोमीटर धुले काहीतरी. कारण का आम्ही मागे बघितलेलं तेव्हा 170 होता. पाऊस नसल्याचा एक फायदा असतो का अंतर लवकर कापला जातो, गाडी पळवता येते. आणि पाऊस असला का गाडी पळवता येत नाही आपल्याला, स्लो होतो. मग आला ना गाईच. मागे उज्जैनच्या राईड होती ना, उज्जैनच्या राईडला ह्याच ब्रिजवर बुलेटचा आपल्या ह्याच गाडीचा टायर फुटलेला 80च्या स्पीडला. काहीच झालं नव्हतं नशीब. आणि आपण खाली इथनं पुढे गॅरेज होता तिथनं टायर चेंज केलेला. मागच्या जर बघितलं नसेल तर त्या ब्लॉगमध्ये बघा, तुम्हाला समजेल. आणि इथनं आम्ही परत टायर आणायला काहीतरी 16 किलोमीटर का 18 किलोमीटर मागे गेलतो. का इथे कुठेच टायर भेटला नव्हता ना. इथनंच अशी चालत चालत जाऊन खाली गेलेलो आणि टायर चेंज केला होता. त्यावेळेस आमचे हां, आणि त्यावेळी आमचे 2 ते अडीच तास वाया गेले ना. हां 2 तास आमच्या वाया गेले त्या टायरच्या नादात. डायरेक्ट ब्लास्ट झाला होता आणि टायर इथं अवेलेबल नव्हता. 16 ते 18 किलोमीटर आम्हाला मागे जाऊन तो टायर आणावा लागला. कारण इथे शोधण्यामध्ये इथेच अर्धा पाऊण तास गेला. परत जाऊन आणलं, मग ते बसवलं, त्यामध्ये तेवढा टाईम गेला. हा ब्रिज नक्की लक्षात राहील कायम. चांदवड काय गावाची नावं आहेत ना. काहीतरी झालं. हॅलो काय झालं. हां पुढे पाऊस आहे तर रेनकोट घालून घेऊया. तर घे ना, इथंच घेऊया. कशाला इथंच आहे. तर रेनकोट घालून घेतोय आणि मग आता जर पाऊस आहे तर गोप्रो पण काढून ठेवतो. चला ना जाऊ, मी बोलतो. धोका पण असू शकतं. चल जाऊ, जिथं वाटेल तिथं घालू. चल जाऊ, चल बघू, चल घालू. किती टाइम लागतं, छत्री पण आहे आपल्याला. हां चला. हां घाला तर. ना ते रेनकोट नाही कंटाळा आहे जरा म्हणून. लागलेला आहे
बहुतेक बाईक साईडला थांबून रेनकोट घालावा लागेल असं मला वाटते. हे ना इथं मस्त शेड आहे ना, त्यासाठी इथं यायचं होतं. मूर्त नव्हता रे तिथं. एक एक लाडू पण खाऊन घेऊया, काय बोलतं? चला रेनकोट घालून घेतो आणि आता गोप्रो पण काढून ठेवावा लागणार आहे आपल्याला. पाऊस पडत होता म्हणून अँग्लोज पण काढून ठेवलेले आहे. आणि आता मी चाललो आहे मामाच्या इथे जेवायला. आणि समोर क्लायमेट बघा काय भारी आहे. एवढा भारी क्लायमेट दिसला म्हणून गोप्रो पण पटकन काढून लावून टाकला. आणि आता 4:45 झालेत आणि मामाचं गाव आपल्याला आहे 17 किलोमीटर इथनं. मग पाऊस एवढा होता ना का आता माझ्या बुटात पण पाणी गेलं आहे. का बुटात असा डायरेक्ट नाही जात, पण जो रेन पॅन्टवरनं जर येतो ना तो पाणी बुटात जातो. किंवा रस्त्याचा गाड्यांचा पाणी उडतो, आपण पाण्यातनं गाडी नेली तो डायरेक्ट बुटात जातो आहे. तर एक वांदा आहे. एक तर बुटांचा रेन कवर शोधावा लागेल. आणि या साईडला बघा कसला पाणी आलं आहे. हे बघा या साईडला दिसत असेल तुम्हाला. या साईड मजबूत पाणी आलं. ढग बघा कसे वाटत ते. आणि आता इकडे तर पाऊस नाही पडणार म्हणून गोप्रो लावून टाकलाय. हा रस्ता आपल्याला आता मामाशीतला पाठच झालाय. राकेश बहुतेक काय झालं ते राकेश वरनं गेलाय. 1 मिनिट. चल आहे चल. राकेशला एक तर फिरून यावं लागेल. नाही यावं लागणार, आम्हीच खालनं आलो. याच्या पुढचा ब्रिज होता आणि आम्ही अगोदरच ब्रिज घेतलाय. आणि थोड्याच वेळात आपण मामाकडे पोचतोय. हा ब्रिज सोडून पुढचा ब्रिज आपल्याला उतरायचं होतं. तर अपन अगोदरच उतरलो, काय प्रॉब्लेम नाही. जरा नीचे से जाने का भी मजा लेते ना. जोगेश्वरी ऑटो गॅरेज. मी बोललो जोगेश्वरी इकडे कुठे आला. नंतर बघितलं तर गॅरेजचं नाव आहे ते. मला असं अगोदर बस स्टॉप वाटलं जोगेश्वरी. आता हा ब्रिज उतरायचा होता इथनं पुढे. काय याच्या पुढचा पण उतरायचा होता. अरे हा का फिरला. चल त्याला वाटलं मागणं टर्न आहे. राकेशला वाटलं तो यू टर्न मारला. त्याला वाटलं मी पुढून यू टर्न मारून असा बोलणार होतो. त्याला वाटलं असं. आता 2 मिनटासाठी मीच कन्फ्यूज झालो. मला वाटलं मामाचं गाव गेलं, पण पुढे आपल्याला मागचा नव्हता हा ब्रिज घ्यायचा होता. आपण मगाशी तो घेतलेला. आपल्याला हा घ्यायचा होता गव्हाणेमध्ये आपल्याला जायचं आहे. थांब आता दादाला पण थांबूया ना, तर दादा जायचा वरनं परत. दादा आला का? आला. चला. आणि आता इथनं तर काय आपल्याला रस्ता तर पाठच झाला आहे. या सेलेपलो एका 3 महिन्यात मागे आपण होलीला आलतो.
ना आता परत 3 महिन्यात मामाच्या गावाला 2दा आलो आहे. मामाचाच फोन येतोय. उठाले हां. हॅलो, तुमच्या गावात हां येतो. गावल गे आता 3 वेळा आलो आहे. हां कुठे घरीच आहे ना? हां आलो चला. चला मामाचा फोन आला. मामाचा फोन येऊन गेला. मामा बोलते कुठे? इथनं वरती जायला कुठं तरी रस्ता होता. हां इथे. मागणं पण रस्ता आहे, इथनं पण रस्ता आहे. चला. हां मागे राकेश तिकडनं गेला असेल. मला हा रस्ता माहिती आहे. इथनं जायचा. हा राकेश इकडनं आला असेल मागच्या वेळेस. तर आपण पोचलो का रे? पोचलो. हा बघा परफेक्ट. हां गाडी फिरून लावायला लागेल. टर्न आपल्या बुलेटचा मारायचं झालं. आशा लाव ना, आशा लाव दादा, आशा लाव उभ्या. तर मामाच्या इथं पोचलोय. मामाच्या इथं पोचलो आणि पावसामुळे टी शर्ट ओली झालेली आहे. जॅकेट आपला लीक आहे. तो बघू दिल्लीमध्ये एवढे कुठे चांगला भेटला तर घेऊन टाकू. आणि प्रत्येक गाडीचं सर्व सामान उतरवलं आहे, लगेच आतमध्ये ठेवलं आहे. फक्त टॉप बॉक्समध्ये आहे. आपला टॉप बॉक्स नाही काढणार. दादाच्या गाडीचा पण दादा आता लगेच काढतोय बाहेर. तर मस्त आता जेवण वगैरे करू, झोपू. आज इथे स्टेचा विचार चालू आहे आमचा आणि सकाळी लवकर निघायचं आहे. त्याला बुटं वगैरे इथं वालत टाकलं सगळी. सर्वांची बुटं भिजलं आहे. माझी वॉटरप्रूफपासून पाणी गेलं आहे. तर मामाकडे पोचलो आहे आणि आता डेटा कॉपी चालू आहे. गोप्रोचा अगोदर मेमरी कार्ड कॉपी करतो आहे. एडिट करावं लागेल. हा पण लॅपटॉप आणला आहे रोहितचा. राकेश इथे बघ दमला आहे. काय बघतोय दादा? काय शोधतोय? वहिनी काय घर बघायला गेलती का? हा का? तर आताची फर्स्ट व्हिडिओ आम्ही आता एडिट करणार आहे आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करणार आहे. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये, लवकरच येणार. अगोदर हा ब्लॉग एन्जॉय करा आणि खूप आपल्याला एन्जॉय करायचं. स्थितीपर्यंत रिटर्न येत तिथपर्यंत. तिकडे पोचल्यावर भरपूर काय आहे ते आता सांगणार नाही व्हिडिओमध्ये. सस्पेन्स खूप आहेत पण आता सांगणार नाही. खूप आम्ही काय दादाने 101 आयटम आणलेत. ते तुम्हाला स्थितीला गेल्यावर समजेल सर्वांना. तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ट्रॅव्हल स्टोरीला सबस्क्राईब करा. चला भेटूया. बाय बाय. चल एडिट चालू आहे आणि मामाने सोय केले. अंडी वगैरे, सलाड आहे. वहिनी अंडी सोलते आणि आपला 1 साईड एडिट चालू आहे ब्लॉग. त्याला अंडी खाऊया आणि ब्लॉगची एंडिंग करतो.